गुड मॉर्निंग स्टुडंट्स. येतोय का आवाज? गुड मॉर्निंग. काल आपण चालू केलं होतं चॅप्टर ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, पण मग आता काही जणांचे मेसेज आले की ते चॅप्टर तुमचं झालेलं नाहीये. मग आता कोणतं घेत आहे सर चॅप्टर? आहे का प्रतीक सरांचा कोणतं चॅप्टर चालू आहे? मग ते मला वाटतं ते झालं का काय, त्याच्यामुळे मग मी चालू केलं होतं ते. एसी सर्किट. त्याच्यानंतर मग ते राहील ड्युएल नेचरचा. मी तुम्हाला मागे एक लिंक पाठवली होती, तुम्ही अटेंड करता का नाही मला माहित नाही, की जे माझे ऑनलाईनचे जे क्लास आहेत समजा 12:30 ते 1:30 ही वेळ असते. आपल्या ग्रुपला लिंक टाकलेली मी. त्यावेळेला आता त्या मुलांचा चॅप्टर मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हे चॅप्टर जवळ संपण्याच्या मार्गावरती आहे. त्याच्यानंतर 2 चॅप्टर त्यांचे बाकी राहतील. ज्यांना अटेंड करायचे त्या लिंकला जायचं दररोज 12:30 वाजेला, आणि त्याच्यानंतर ऑनलाईन लेक्चरला तुम्ही जॉईन होऊ शकतात. ज्यांना पाहिजे असेल ते घेऊ शकतात. चला ठीक आहे, आपण रोटेशनल डायनेमिक्स हे चॅप्टर याचे क्वेश्चन बँक जेवढे शक्य होतील आता आपण तेवढे घेऊन 9 वाजेपर्यंत दररोज आता याचं करू आपण प्रॅक्टिस. कारण की असं होतं की क्वेश्चन बँक मध्ये प्रश्न येतील असं नाहीये, पण मग आता याचे क्वेश्चन बँक मध्ये जे क्वेश्चन टाकलेले आहेत ते म्हणजे चॅप्टर मधले महत्वाचे क्वेश्चन टाकलेले आहेत. दुसरं काही नाही. असं आपण सांगितलं असतं तर असंही हे क्वेश्चन मी सांगतोच की हे क्वेश्चन तुम्ही तयार करा म्हणून. तर बघा, जे महत्वाचे क्वेश्चन्स आहेत, थिअरॉटिकल थिअरी तर काही घेता येणार नाही, मात्र न्यूमरिकल आहे किंवा समजा काय असेल तुम्ही एक्सप्लेन करत चालतो, तेवढे तुमची प्रॅक्टिस होईल. अ डायव्हर इन अ स्विमिंग पूल बेंड्स हिज हेड बिफोर डायव्हिंग. म्हणजे ज्या वेळेला पोहत असताना जेव्हा तो डायव्हिंग केली जाते, म्हणजे त्या पाण्यामध्ये जेव्हा ती उडी मारली जाते ना, तर उडी मारल्यानंतर काय होतं आपण पाहतो की हात शरीराच्या जवळ केले जातात, त्याच्यानंतर डोकं पण असं जवळ केलं जातं. तर डायव्हिंग करत असताना जो डायव्हर आहे म्हणजे जो उडी मारणार आहे पाण्यामध्ये स्विमर, तो काय करतो त्याचे हात जवळ करतो. त्याचं कारण काय दिलेलं आहे त्यांनी, डिक्रीज द मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया जर कमी झाला तर काय होतो, मोमेंट ऑफ इनर्शिया जर कमी झाला तर अँग्युलर मोमेंटम काय होतं इथं कमी होतो, एल इक्वल टू आय ओमेगा. म्हणजे इथं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम याच्यावरचं ते आधारित आहे. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम याच्यावरच आधारित आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आणि लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय आहे, I1 ओमेगा 1 इक्वल टू I2 ओमेगा 2. म्हणजे अगोदर समजा असं तुम्ही गृहीत धरा की हा जो स्विमर आहे, हा स्विमर अगोदर असा उभा होता, हात शरीरापासून दूर केले त्याने, आणि त्याला असं उडी मारायची, त्या स्विमिंग टँक मध्ये उडी मारायची आहे. मग तो उडी मारत असताना काय करतो, हे डोकं हे शरीराच्या जवळ करतो असे. याच्यामुळे काय झालं, असा तो गोल गोल फिरत जातो ना असा, म्हणजे याला अँग्युलर मोमेंटम आलं. मग अगोदरचा अँग्युलर मोमेंटम आणि नंतरचा अँग्युलर मोमेंटम सारखं राहावं, कारण की नंतर अँग्युलर स्पीड वाढतो. मग अँग्युलर स्पीड जर वाढला तर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी व्हायला पाहिजे. अगोदर काय होतं, अँग्युलर व्हेलॉसिटी कमी होती आणि मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त होता, म्हणून अगोदरचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि नंतरचा मोमेंट ऑफ इनर्शिया सारखा राहावा. याच्यासाठी काय केलेलं असतं की ज्यावेळेला तो स्विमर असेल किंवा डायव्हर म्हटलेलं आहे, जेव्हा तो उडी मारतो पाण्यामध्ये पोहण्यासाठी, तर तेव्हा तो काय करतो त्याचे हात पण जवळ आणतो शरीराच्या, आणि त्याच्यानंतर त्याचं हेड डोकं सुद्धा काय करतो जवळ आणतो, बेंड करतो. कशासाठी, इन ऑर्डर टू ओबे द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आणि म्हणून अँग्युलर मोमेंटम ओबे व्हावा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन, याच्यासाठी त्याचं अगोदरची नंतरची अँग्युलर व्हेलॉसिटी वाढणार आहे आणि अगोदरची अँग्युलर व्हेलॉसिटी कमी. अगोदर कसं होतं बघा रिलेशन, पहिल्या केसमध्ये उभा असताना इथला मोमेंट ऑफ इनर्शिया I1, इथला अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 1.
नंतरचा अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 2, नंतरचा मोमेंट ऑफ इनर्शिया I2. आता अगोदर कसं होतं की मोमेंट ऑफ इनर्शिया I1 जास्त होता मोमेंट ऑफ इनर्शिया I2 पेक्षा, कारण की हात शरीराच्या दूर असतात ना. आणि त्याच्यानंतर अँग्युलर व्हेलॉसिटी अगोदरची कमी, नंतरची अँग्युलर व्हेलॉसिटी जास्त. एक जर वाढला तर दुसरा कमी व्हायला पाहिजे, तरच त्यांचा गुणाकार कॉन्स्टंट राहतो. म्हणून याच्यासाठी त्याला काय करावं लागतं, त्याचा अँग्युलर व्हेलॉसिटी वाढणार आहे सेकंड केसमध्ये उडी मारल्यानंतर. मग अँग्युलर व्हेलॉसिटी जर वाढली तर त्याचा काय व्हायला पाहिजे, मोमेंट ऑफ इनर्शिया कमी व्हायला पाहिजे. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कमी करण्यासाठी तो काय करतो, त्याच्या हातही जवळ आणतो आणि त्याचं डोकं सुद्धा स्विमर काय करतो, जवळ आणतो. याच्यावरतीच आधारित बघा एक क्वेश्चन दिलेला आहे. 3 नंबरचा क्वेश्चन बघा, व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये. तुम्ही झेरॉक्स काढल्या का काय का मोबाईल मध्ये? तुम्ही काय करा, याची ना झेरॉक्स काढून घ्या. म्हणजे तेवढे जे महत्वाचे क्वेश्चन आहे ते महत्वाचे क्वेश्चन तुम्ही तयार करत राहा. ड्युरिंग आईस बॅलेट व्हाईल इन द आउटर राउंड, why do the dancers outstretch their arms and legs? सेम क्वेश्चन आहे. ड्युरिंग आईस बॅलेट व्हाईल इन द आउटर राउंड, म्हणजे ज्या वेळेला हे आईस वरती बघा, आईस वरती त्या ठिकाणी हे जे आईस बॅलेट्स आहेत, ज्या वेळेला ते याच्यावरती काय करतात, आईस वरती बर्फावरती जेव्हा ते असे डान्स करतात बॅलेट, तर त्यावेळेला ते काय करतात, व्हाईल इन द आउटर राउंड, म्हणजे ते असे आउटर राउंड म्हणजे बाहेर असं गोल फिरत असतात, ते काय करतील, आउटस्ट्रेच देअर आर्म्स अँड लेग्स. त्यांचे आर्म्स आणि लेग्स ते का आउटस्ट्रेच करतात, त्याचं कारण काय की ज्या वेळेला ते आर्म्स आणि लेग्स आउटस्ट्रेच करतात त्या अगोदर असे असतील, हात जवळ असतील आणि दोघं पाय पण जवळ असतील. मात्र ज्या वेळेला ते असे राऊंड मारतात तर त्याला एक पाय त्याने असं वरती उचललेला असतो आणि त्याच्यानंतर दोघं हात पण दूर नेले आणि ते काय करतायत, असे गोल फिरतात स्वतःभोवती. म्हणजे असं केलं म्हणजे काय, ह्या सेकंड केसला मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला, अगोदरचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी. अगोदरची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 1 ही जास्त आणि नंतरची अँग्युलर व्हेलॉसिटी कमी असेल. म्हणजे याच्यामुळे काय होईल, व्हेन, मग याचा आन्सर कसं लिहिणार, ड्युरिंग आईस बॅलेट व्हाईल इन द आउटर राउंड व्हाय डू द डान्सर्स आउटस्ट्रेच देअर आर्म्स अँड लेग्स in order to decrease their angular velocity, त्यांची अँग्युलर व्हेलॉसिटी कमी करण्यासाठी, अँड टू ओबे द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. काय आन्सर लिहिणार त्याचा, लिहून घ्या तुम्ही लागलं. इन ऑर्डर टू डिक्रीज देअर अँग्युलर व्हेलॉसिटी अँड टू ओबे द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. in order to decrease angular velocity and to obey the law of conservation of angular momentum. किंवा डायरेक्ट असं म्हटलं असलं तरी चालतं, टू ओबे द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, कारण की व्हेरी शॉर्ट आन्सर एका मार्कांसाठी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम ओबे व्हायला पाहिजे. सेकंड एमसीक्यू. द अँग्युलर मोमेंटम ऑफ सिस्टम ऑफ पार्टिकल इज अ कॉन्झर्व्ड. अँग्युलर मोमेंटम किंवा कॉन्झर्व्ड असतो when no external torque acts upon the system. ज्यावेळेला एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट होत नाही सिस्टीम वरती त्यावेळेला अँग्युलर मोमेंटम सिस्टीमचा कॉन्झर्व्ड असतो. आणि हाच क्वेश्चन बघा त्यांनी इकडे दिलेला आहे, स्टेट द प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. तेच स्टेटमेंट तिथं लिहायचं. अँग्युलर मोमेंटम ऑफ द सिस्टम इज कॉन्झर्व्ड इफ नो एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट ऑन इट. Third, a stone is tied to one end of a string, holding the other end. The string whirled in a horizontal plane with progressively increasing speed. हळूहळू स्पीड वाढत जातो.
इट ब्रेक्स ॲट सम स्पीड बिकॉज, कारण की काय होतं, सेंट्रिपिटल फोर्स हा काय होतो, जास्त होतो. टेन्शन सस्टेंडेड बाय द स्ट्रिंग. बी ऑप्शन त्याचं. हे तुम्ही वाचून जर ठेवले आणि परीक्षेला जर आले तर लगेच ते तुमच्या लक्षात येऊन जाईल. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सर्क्युलर लूप, लूप दिले आहे. रेडियस दिली कॅपिटल आर. द मोमेंट ऑफ इनर्शिया आहे सर्क्युलर लूपचा, सर्क्युलर लूप की ज्याची रेडियस आर ॲट अ डिस्टन्स ऑफ आर बाय 2 अराउंड अ रोटेटिंग ॲक्सिस पॅरलल टू हॉरिझॉन्टल डायमीटर ऑफ द लूप इज. आता इथं काय म्हटलंय, आर बाय 2 एवढ्या डिस्टन्सला काढायचा तुम्हाला सर्क्युलर लूप, याचा तो मोमेंट ऑफ इनर्शिया की ज्याची रेडियस आर दिलेला आहे. अराउंड अ रोटेटिंग ॲक्सिस पॅरलल टू, पॅरलल आहे, पॅरलल टू हॉरिझॉन्टल डायमीटर, हॉरिझॉन्टल डायमीटरला तो पॅरलल आहे. तर हे माहिती आहे तुम्हाला, रिंग घेतली आपण, सर्क्युलर लूप म्हणजे काय, एक रिंग आहे. हे रिंग, रिंगचा सेंटर ओ कन्सिडर करा. डायमीटर वरती कोइन्साइड असणारा ऍक्सिस, रिंगच्या डायमीटर वरती कोइन्साइड असणारा ऍक्सिस, याच्याशी जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो, काय असतो मोमेंट ऑफ इनर्शिया, डायमीटर वरती जो ऍक्सिस कोइन्साइड आहे किती असतो, 2 असतो ना, का नाही, एम आर स्क्वेअर बाय 2 असतो. तर हे जे मोमेंट ऑफ इनर्शियाचे जे फॉर्म्युले आहेत, हे सर्व मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले हे व्यवस्थित तयार करा, कारण की एक तुम्हाला बुक मध्ये चार्ट पण दिलेला आहे, तर तो पण चार्ट तयार तुम्ही करा. पेज नंबर मला वाटतं पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द लूप, लूप म्हटलं म्हणजे काय घ्यायचं तुम्ही, तिथं रिंग घ्यायची आणि रिंगचा डायमीटरशी जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो तो किती असतो, एम आर स्क्वेअर बाय 2. रिंगचा डायमीटरशी असलेला मोमेंट ऑफ इनर्शिया असतो एम आर स्क्वेअर बाय 2. म्हणजे आता इथे हा जो आहे एम आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2. आणि काय करायचंय, पॅरलल ऍक्सिस म्हणजे किती डिस्टन्स आहे तो आर बाय 2 डिस्टन्स आहे. इथे एक तो पॉइंट असेल. प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस याच्यावरती आधारित आहे. आता दोन पॅरलल ऍक्सिस मध्ये डिस्टन्स किती, आर डिवायडेड बाय 2. याला आपण ओ म्हणतो. आता शिकवलेलंच नाही त्याच्यामुळे मी काही जास्त अपेक्षा तुमच्याकडनं करत नाही. तर प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस काय, आय ओ इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. एच म्हणजे काय, दोन पॅरलल ऍक्सिस मधलं डिस्टन्स. हे दोन पॅरलल ऍक्सिस याच्यामधलं डिस्टन्स किती, एच म्हणजे आर बाय 2. मग आय सी चा फॉर्म्युला काय, एम आर स्क्वेअर बाय 2 बघा, एम आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस एम आणि एच म्हणजे आर बाय 2 त्याचा झाला तो स्क्वेअर म्हणजे काय झाला तो आर स्क्वेअर डिवायडेड बाय 4. आर स्क्वेअर डिवायडेड बाय 4. चला आता आपण काय करू, याचा डिनॉमिनेटर सारखा करू. म्हणजे डिनॉमिनेटर सारखा केला तर काय करावं, 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करावं लागेल. आणि मग काय आला तो फॉर्म्युला, 2 ने मल्टिप्लाय केलं डिवाइड केलं प्लस एम आर स्क्वेअर डिवायडेड बाय 4. चला बघा आता डिनॉमिनेटर सारखा तर न्यूमरेटरची आपण बेरीज करूया. मग काय आला तो 3 झाली बेरीज, म्हणून ऑप्शन दिलं बी ऑप्शन 3/4 एम आर स्क्वेअर. तुम्ही काय करा, हे प्रिंट काढून घ्या, तुमच्या ग्रुपला टाकलेले आहेत नाही, प्रिंट काढून घ्या. पुढे हे तर सोपे सोपे उदाहरण तुम्ही सोडवले असतील. 500 किलोग्रॅम कार मास दिलाय, रेडियस दिली, एका सर्क्युलर राऊंड वरतून ती जाते, रेडियस दिली, स्पीड दिलाय
आता इथं किलोमीटर पर आवर याचं रूपांतर मीटर पर सेकंदामध्ये करायचं. कसं करायचं टेबल सांगितलं तुम्हाला, 11वीला पण सांगितलंय. तर हे जे कन्व्हर्शन ते कसं करायचं, किलोमीटर पर आवर याचं कन्व्हर्शन मीटर पर सेकंदामध्ये करताना एका बाजूला 18चा टेबल म्हणायचा, दुसऱ्या बाजूला 5चा म्हणायचा. एका बाजूला 18चा, दुसऱ्या बाजूला 5चा. तर काय झाला तो? नाही तर मग काय करायचं, 1 किलोमीटर पर आवर म्हणजे किती, 5/18. तुम्हाला वाटलं ते आपण लक्ष ठेवायचं, 1 किलोमीटर पर आवर इक्वल टू 5/18 मीटर पर सेकंद. काय झालं तो मीटर पर सेकंद मध्ये 10 मीटर पर सेकंद झाला. मग सेंटीमीटर फोर्सचा फॉर्म्युला पाठ आहे सर्वांचा. सेंटीमीटर फोर्स एफ इक्वल टू एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. एम म्हणजे मास 500, व्ही दिलाय 10, तर स्क्वेअर झाला 100 आणि रेडियस आहे 50. वाटलं तसं कॅल्क्युलेट करा त्याला. 50 10 500, 100 गुणिला 10 1000. झालं. जाऊ पुढच्या पानाकडे. पुढचा क्वेश्चन दिला बघा. A cyclist riding a bicycle at a स्पीड दिलाय बघा. सायक्लिस्ट रायडिंग अ बायसिकल म्हणजे काय करतोय, सायक्लिस्ट बायसिकल सायकल चालवतोय, तो स्पीड दिलेला आहे व्ही आला. टेक्स अ टर्न अराउंड अ सर्क्युलर रोड ऑफ रेडियस म्हणजे आर दिली आहे. विदाउट स्किडिंग म्हणजे तो घसरत नाहीये, स्लिप होत नाहीये. व्हॉट इज द कोणत्या फॉर्म्युलावरती डिपेंड बरं आहे सांगता येईल? कोणत्या फॉर्म्युलावरती डिपेंड आहे? अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला त्याच्यावरचा आहे. अँगल ऑफ बँकिंग कसा फॉर्म्युला आहे तो? अँगल ऑफ बँकिंग साठीचा जो फॉर्म्युला आहे तुम्हाला त्याच्यावरती तो डिपेंड आहे. काय काय दिलं तुम्हाला इथं? थिटा सॉरी अँगल ऑफ इन्क्लिनेशन काढायचा आहे, म्हणजे व्हर्टिकलची तयार केला तो अँगल इथं काढायचा आहे. आणि याच्यासाठी स्पीड दिलेला आहे तुम्हाला. आणि जो फॉर्म्युला आपण यूज करतो तो म्हणजे टॅन थिटा इक्वल टू कोणता फॉर्म्युला? टॅन थिटा इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी. काय फॉर्म्युला? टॅन थिटा इक्वल टू अँगल ऑफ बँकिंगचं बघा, पेज नंबर तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेला असेल, आठवत असेल तुम्हाला. शिकवलेलं नाहीये, फक्त तुम्हाला त्या नोट्स टाकलेल्या होत्या. अँगल ऑफ बँकिंग काढायचं तुम्हाला इथं. तर टॅन थिटा इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर जी. त्याला किमती टाकूया आपण. आर ची व्हॅल्यू आहे 14, सॉरी व्ही ची व्हॅल्यू काय आहे 14 चा स्क्वेअर करायचा आहे. नंतर डायरेक्ट करू का मग? नाही तर 14चा काय होता 196 होतो का? 196 3. रेडियस किती आहे 20 अंडर रूट ऑफ 3. जी म्हणजे किती 9.8. लिहिता येत ना तुम्ही? लिहून घ्या. आता काय होईल बघा, 0 याच्यातला 0 गेला, 98 गुणिला 2 196 आणि काय राहिले इथे 3 डिवाइडला अंडर रूट ऑफ 3. मग याला असं लिहिलं आपण अंडर रूट ऑफ 3 इंटू अंडर रूट ऑफ 3 डिवायडेड बाय 3. कॅन्सल झाला. 3 ला कसं लिहिलं लक्षात आलं तुमच्या? 3 कसा लिहिला अंडर रूट ऑफ 3 इंटू अंडर रूट ऑफ 3. कॅन्सल झाला. मग हे तर माहिती आहे तुम्हाला
टॅन ऑफ थिटा इक्वल टू अंडर रूट ऑफ 3. टॅन ची व्हॅल्यू अंडर रूट ऑफ 3 60 ला असते, बरोबर आहे. म्हणून काय लाईनचं त्याचं 60 डिग्री. पुढचा a string of length L दिली इथं string of length L. A string of length L fixed at one end carries a mass m at the other end. The string makes 2 divided by pi revolution per second. ही जी स्ट्रिंग आहे ती makes 2 divided by pi revolution per second around the vertical axis. The tension in the string. तर त्या स्ट्रिंग मध्ये असलेलं टेन्शन हे काढायचं आहे. ml कसं आला? A string of length L fixed at one end carries a mass m at the other. The string makes 2 divided by pi revolution per second म्हणजे फ्रिक्वेन्सी आली around the vertical axis through the fixed end. The tension in the string is. एक मी याला पाहतो, उद्या सांगतो तुम्हाला. ml कसं आलाय सर? ml मध्ये कसं काय? मिलीलीटर कसं काय बहुतेक? असं केलंय का? पण मग ओके, मग तसं घेऊन मग चालेल तसं. हा, मग एल बरोबर आहे, करेक्ट. एम म्हणजे मास असेल तो, आणि एल त्यांनी इथं वेगळा घेतला आणि इथं वेगळा घेतला, तर मग इथं टेन्शनचा फॉर्म्युला काय वापरणार तुम्ही? एम आर ओमेगा स्क्वेअर. एम आर ओमेगा स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करू आपण. मास आहे, आर म्हणजे एल येईल, बरोबर आहे. इथं फॉन्ट वेगळा घेतला त्यांनी, हा इथं एल वेगळा घेतला, इथं एल वेगळा घेतला, आणि इथं ओमेगाची किंमत काय? 2 पाय एन ब्रॅकेट स्क्वेअर, करेक्ट. एम एल 2 पाय, आणि एन म्हणजे फ्रिक्वेन्सी काय येतो त्या 2 डिवायडेड बाय पाय. पाय पाय कॅन्सल, ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 2 गुणिले 2 काय झाला? तो 4 झाला, आणि त्याचा स्क्वेअर करा म्हणजे 16 झाला, बरोबर आहे. 16 आला त्या आन्सर, करेक्ट. 16 ml स्क्वेअर. झाला. त्याच्यानंतर पुढचा बघू. Find the radius of gyration of uniform disk about an axis perpendicular to its plane and passing through its center. कोणाचा बघा, रेडियस ऑफ गायरेशन साठीचा सिम्बॉल के असतो, बरोबर आहे. अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन अशी ती डिस्क असेल. डिस्क, त्या डिस्कची रेडियस ऑफ गायरेशन काढायची आहे अबाउट एन ऍक्सिस विच इज पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. आता मोमेंट ऑफ रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय? के इक्वल टू अंडर रूट ऑफ आय डिवायडेड बाय एम, हा फॉर्म्युला. नाही तर मग डायरेक्ट असं लिहिलं तरी चालतं, आय इक्वल टू एम के स्क्वेअर. तुम्हाला वाटला तसा यूज करा. तर हा यूज करतो मी, अंडर रूट ऑफ आय डिवायडेड बाय एम. अंडर रूट ऑफ आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो? रिंगचा सेंटरहून जाणाऱ्या ऍक्सिसची, एम आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2. म्हणून इथं आय ची किंमत काय टाकली आपण? एम आर स्क्वेअर
डिवायडेड बाय 2 आणि डिवायडेड बाय एम. एम आणि एम कॅन्सल झाला, तर रेडियस ऑफ गायरेशन काय मिळाली, आर, आणि डिवाइडला अंडर रूट ऑफ 2. इथे आता आन्सर. समजलं का? त्याच्यानंतर डज द अँगल ऑफ बँकिंग डिपेंड ऑन द मास ऑफ व्हेकल. अँगल ऑफ बँकिंग मास ऑफ व्हेकल वरती डिपेंड असतो का? नो. अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला काय घेतला आता आपण? अँगल ऑफ बँकिंग असा फॉर्म्युला लिहिला ना, टॅन ऑफ थिटा. आता उदाहरण सॉल्व्ह केलं आपण त्याच्यावर, टॅन थिटा इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी. मग अँगल ऑफ बँकिंग म्हणजे थिटा, याचा फॉर्म्युला काय? टॅन इनव्हर्स ऑफ व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी. मग अँगल ऑफ बँकिंग, डज द अँगल ऑफ बँकिंग डिपेंड ऑन द मास ऑफ द व्हेकल. तर आपण असं आन्सर लिहायचं नो. फक्त एवढा अपेक्षा तुम्हाला, नो. द अँगल ऑफ बँकिंग डिपेंड ऑन मास ऑफ द व्हेकल. नाही, अँगल ऑफ बँकिंग व्हेकलच्या मासवरती डिपेंड नसतं, कारण की याच्यामध्ये अँगल ऑफ बँकिंग कोणावरती डिपेंड आहे? स्पीड ऑफ व्हेकल वरती डिपेंड असतो, रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द बँक रोड वरती डिपेंड असतो, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वरती डिपेंड असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 5th. टू बॉडीज हॅव देअर मोमेंट्स ऑफ इनर्शिया. दोन बॉडीज आहेत की ज्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे. टू बॉडीज हॅव देअर मोमेंट्स ऑफ इनर्शिया. एकाचा आहे I1, एकाचा आहे I2, अबाउट देअर ऍक्सिस ऑफ रोटेशन. इफ देअर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन आर इक्वल, व्हॉट इज द रेशो ऑफ देअर अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटीचा काय रेशो राहील? मग अगोदर काय करू आपण? I1 म्हणजे I, I2 म्हणजे 2I. याच्यासाठी अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 1, याच्यासाठी अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 2. आपल्याला रेशो काढायचा आहे ओमेगा 1चा ओमेगा 2 शी, देअरफॉर ओमेगा 1 एस टू ओमेगा 2. हे आपल्याला इथं शोधायचं आहे. मग फॉर्म्युला यूज करायचा आपण, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला यूज करा. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? E इक्वल टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर. हा फॉर्म्युला यूज करा. आता दोन फॉर्म्युले कसे मांडणार? नाही तर मग डायरेक्ट कायनेटिक एनर्जी सारखी ना, मग तुम्ही डायरेक्ट असं लिहिलं तरी चालतं. कॉन्स्टंट आहे, सारखी म्हणजे कॉन्स्टंट आहे. 1/2 I1 ओमेगा 1 स्क्वेअर इक्वल टू 1/2 I2 ओमेगा 2 स्क्वेअर. मग दोघं साईडला कॅन्सल झाला 1/2. I1 ओमेगा 1 स्क्वेअर इक्वल टू I2 ओमेगा 2 स्क्वेअर. आता ओमेगा 1 चा ओमेगा 2 शी रेशो काढायचा आहे, म्हणून कसं लिहिलं तुम्ही? ओमेगा 1 डिवायडेड बाय ओमेगा 2 स्क्वेअर येतो, तर इकडे काय झाला? तो स्क्वेअर रूट मध्ये गेला. I2 डिवायडेड बाय I1. समजले का स्टेप? ओमेगा 1 अपॉन ओमेगा 2 स्क्वेअर येतो, I2 डिवाइड I1 स्क्वेअर रूट मध्ये गेला, तर ते आन्सर मिळालं तुम्हाला. I2 किती आहे? 2I. I1 आहे I, कॅन्सल झाला, तर अंडर रूट ऑफ 2 डिवायडेड बाय 1 आला. ओमेगा 1 डिवायडेड बाय ओमेगा 2. म्हणून रेषेच्या स्वरूपात जर लिहायचं म्हटलं तर तो काय आला? अंडर रूट ऑफ 2/1. हे झाला आन्सर. लिहिलं? नेक्स्ट, हॉलो स्पियर दिलेला आहे. हॉलो स्पियर दिलेला आहे, रेडियस दिली त्याची आर दिलेला आहे, रेडियस म्हणजे आर दिलेलं आहे. व्हॉट इज द मिनिमम व्हेलॉसिटी रिक्वायर्ड बाय अ मोटर सायक्लिस्ट ॲट बॉटम. म्हणजे आता पहा, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन याच्यावरचं हे उदाहरण आहे. मोटर सायक्लिस्ट दिलेला आहे इथे. हा जो मोटर सायक्लिस्ट आहे याचा स्पीड किती असेल ॲट द
बॉटमला आता बघा, हायेस्ट पॉइंटला काय असतो स्पीड सांगता येईल कोणाला? हायेस्ट पॉइंटला काय स्पीड असतो? म्हणजे हा मोटरसायकलीचा स्पीड कमीत कमी किती पाहिजे बॉटमला, की जेणेकरून त्याने त्याचं कंप्लीट करायला पाहिजे सर्कल, असा फिरायला पाहिजे, सतत फिरत राहायला पाहिजे, तो असा सतत फिरत राहायला पाहिजे. हायेस्ट पॉइंटला किती असतो? √RG. मिडलला किती असतो सांगता येईल? √3RG. आणि इथे किती राहील? √5RG. म्हणून फॉर्म्युला कोणता यूज करणार बॉटमला? V इक्वल टू √5RG. हा यूज केला, V इक्वल टू √5RG. मग काय होईल इथे? किमती टाकूया आपण. √5 R ची 6.4, जी डायरेक्ट 10 घेऊन टाका. काय घ्या? जी ची किंमत 10 घ्या. 10 काय घेतलं की सोपं होऊन जाईल. काय एकच मिनिट, 10 नाही घेतलं तरी चालेल, मला वाटतं 9.8 घेऊ आपण, कारण की MCQ सोडवताना 10 घेतो. तर हा 49 होऊन जाईल का? पहा बरं, 9.8 आणि 5 याचा गुणाकार, 8 पंचे 40, 4 कॅरी केले, बरोबर 49 म्हणजे परफेक्ट स्क्वेअर झाला तो. मल्टिप्लायला 6.4, पण आता याच्यामध्ये हा नाही आहे ना परफेक्ट, तर हा तर 7 बाहेर आला. आणि जर आपण लॉग टेबल मध्ये जर बघितली तर 6.4 याचा स्क्वेअर रूट तो किती मध्ये मिळेल? 2 पॉईंट मध्ये मिळेल तुम्हाला, बरोबर आहे. तर 6.4 याचा स्क्वेअर रूट, 6.4 चा स्क्वेअर 2.530 असा येतो. 2.530 असा येतो. 0 नाही लिहिला तरी चालेल ना नंतर. समजला का? 49 कोणाचा स्क्वेअर आहे? 7चा. 6.4 याचा स्क्वेअर रूट 2.5, गुणाकार करा, 0ची काही गरज नाही. 7 त्रिक 21, 7 2 14, 7 त्रिक 21, 2 कॅरी केले, 7 5 35, अधिक 2 37, आणि 5 2 10, अरे चुकला का बरं? नाही, बरोबर आहे. 7 2 14 आणि 3 17 आला इंच, मीटर पर सेकंद. तर व्ही मिळाला 17.71 मीटर पर सेकंद. झालं. नेक्स्ट 6 झाला, 7वा नंबरचा. अ बेंड इन अ लेवल, अ बेंड इन अ लेवल, अ बेंड इन अ लेवल रोड, सॉरी असं वाक्य येते. अ बेंड इन अ लेवल रोड हॅज अ रेडियस, म्हणजे हा बँक रोड नाहीये, लक्षात घ्या. लेव्हल रोड म्हटला, हॉरिझॉन्टल रोड म्हटला तर तो बँकड नसतो, त्याची रेडियस दिलेली आहे, आर ची व्हॅल्यू दिलेली आहे. मॅक्झिमम स्पीड काढायचा आहे, म्हणजे Vmax काढायचा आहे. विच अ कार टर्निंग दिस बेंड मे विदाउट स्किडिंग, म्हणजे न घसरता ती जायला पाहिजे. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिला, सोपा फॉर्म्युला. Vmax इक्वल टू √μRG. कोणता फॉर्म्युला? मॅक्झिमम स्पीडचा फॉर्म्युला. अनबँकड रोडतून जेव्हा ती व्हेकल जाते, अनबँकड रोडतून व्हेकल जात असताना त्या व्हेकलच्या मॅक्झिमम स्पीडचा फॉर्म्युला असतो √μRG. किमती टाकू त्याच्यामध्ये. म्यू कोइफिशियंट आहे 0.8, रेडियस दिलेली 100, जी ची किंमत घेतली 9.8. काय होईल? हा डेसिमल पॉइंट, हे दोघं 0 आणि हा कॅन्सल झाला, गुणाकार करून घेऊ. 98 आणि 8 याचा गुणाकार,
आणि तसंही नसला तर मग आपण असं पण करू ना डायरेक्ट 2 गुणिला 49 गुणिला 8. बरोबर आहे. मग काय होईल हा 16 49 4 7 28 मीटर पर सेकंद. नाही तोच राहतो. नाही मिनिमम राहत असतो. झाला आन्सर 28 मीटर पर सेकंद. 35,000. लिहून घेता येत ना तुम्ही, लिहून घ्या. त्याच्यानं 2 मार्कांचा प्रश्न आहे. असा प्रश्न काही तुम्हाला एक्झामला विचारला जाणार नाही, सांगून ठेवतो अगोदर. तरी पण थोडक्यात एक्सप्लेनेशन त्याचा देऊन टाकतो. अ फ्लायव्हील इज रिव्हॉल्विंग विथ अ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी. फ्लायव्हील कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी जाते. Flywheel is a revolving with a constant angular velocity. Angular velocity constant आहे. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया पण कॉन्स्टंट राहील. फ्लायव्हीलचा अर्थ माहिती तुम्हाला. फ्लायव्हील म्हणजे काय? फ्लायव्हील इज अ डिस्क. फ्लायव्हील एक अशी डिस्क असते की जी तिच्या सेंटरहून जाणाऱ्या ऍक्सिस भोवती रोटेट होते. मग या फ्लायव्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॉन्स्टंट असतो जोपर्यंत ऍक्सिस ऑफ रोटेशन बदलत नाही तोपर्यंत. समजलंय? मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असतो या ठिकाणी? कॉन्स्टंट असतो जोपर्यंत त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन बदलत नाही तोपर्यंत. आणि अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट म्हणजे त्याचा अँग्युलर मोमेंटम झाला कॉन्स्टंट. आय कॉन्स्टंट आहे, ओमेगा पण कॉन्स्टंट आहे. अ चिप ऑफ रिम ब्रेक्स म्हणजे काय झाला? एक छोटासा तुकडा याचा ब्रेक झाला. समजा इथं आपण गृहीत धरा की या डिस्कचा छोटासा तुकडा ब्रेक झाला अँड फ्लाईज अवे आणि दूर गेला तो. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ इट्स अँग्युलर व्हेलॉसिटी? त्याच्या अँग्युलर व्हेलॉसिटीवरती काय परिणाम होईल काही सांगता येईल का? इट बेस ऑन द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम वरती तो आधारित आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी वरती काय परिणाम होईल? बरं, याचा तुकडा बाहेर पडल्यानंतर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढेल का कमी होईल? कोणी सांगू शकतं का? कमी होईल. करेक्ट. कारण की मास कमी झालं ना. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय? I इक्वल टू mr स्क्वेअर. इथे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून तर डिस्टन्स नाही बदललंय, फक्त मास कमी झाला डिस्कचा. मास जर कमी झाला तर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला म्हणजे त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी वाढली. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ इट्स अँग्युलर व्हेलॉसिटी? in order to obey that law of conservation of angular momentum, when the chip of rim breaks and flies away, the moment of inertia of the flywheel will be decreased. So its angular velocity will be the increase. Therefore, initial and final angular momentum constant राहील. इनिशियल आणि फायनल अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट राहावं, कॉन्झर्व्ड राहावं याच्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाल्यामुळे अँग्युलर स्पीड त्याचा वाढलेला असेल. पुढचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क अबाउट अ टेंजंट इन इट्स ओन प्लेन हा दिलेला आहे. काय दिलं इथं? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ युनिफॉर्म डिस्क दिलेली. इथं ही अशी डिस्क काढतो. सेंटर समजा सी सिम्बॉल रिप्रेझेंट करतो आणि मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा अबाउट अ टेंजंट इन इट्स ओन प्लेन म्हणजे कसं येईल बरं? टेंजंट कसं येईल? त्याच्या स्वतःच्या प्लेन मध्ये टेंजंट काढायचा म्हणजे हा तो टेंजंट आला.
ह्या टेंजंटची मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे. हा टेंजंटची मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन एक्सिस through its center and perpendicular to its plane. Center, find its moment of inertia about an axis through its center, center मधून जाणारा, आणि perpendicular to its plane, आणि प्लेनला तो परपेंडिक्युलर असेल त्याच्याशी मोमेंट ऑफ इनर्शिया हा फाइंड करायचा आहे. अबाउट अ टेंजंट इन इट्स प्लेन, प्लेन टेंजंट मध्ये आहे. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कसं काय काढता येईल मग आता? हा फाइंड इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन एक्सिस थ्रू इट्स सेंटर, सेंटरहून जायला पाहिजे आणि परपेंडिक्युलर असेल तो त्याच्या प्लेनला, म्हणजे याच्याशी मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. बहुतेक आयपीच्या स्वरूपात काढायचा असेल तो, पण प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस तिथं काही वापरता येणार नाही. आणि प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस जर वापरायचा असेल तर तो पण कसा पाहिजे होता? पॅरललच पाहिजे होता तो, म्हणजे त्याला तो पॅरलल पाहिजे होता. काहीतरी प्रश्न वेगळ्या पद्धतीने वाटतोय तो, म्हणजे असं येणारच नाही तो. प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस जर यूज केला तर त्या स्वरूपात तो क्वेश्चन काही येत नाही. कारण की एकतर कसं पाहिजे, हे दोघं ऍक्सिस पॅरललच पाहिजे, हे दोघं ऍक्सिस पॅरलल पाहिजे. हा कदाचित असा असेल तो, इथं शब्द चुकीचा आहे. अबाउट अ टेंजंट हे बरोबर आहे. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ युनिफॉर्म डिस्क अबाउट अ टेंजंट इन इट्स ओन प्लेन, इन इट्स ओन प्लेन परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन असा पाहिजे होता बहुतेक. परपेंडिक्युलर पाहिजे तर असे शक्य, हा शक्यच होत नाही. इथं परपेंडिक्युलर टू द प्लेन असा पाहिजे तो, असा येईल तो, तरच तो आपण प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस यूज करू शकतो. आणि 5/4 एक 5/4 हा जो फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्कचा, फॉर्म्युला पण त्यांनी बरोबर दिलेला आहे, 5/4 mr². पण डायमीटरशी शक्यच नाही आपल्याला. कोणाशी काढायचा आहे तो? सेंटर मधून जाणाऱ्या ऍक्सिसशी काढायचा ना. मग सेंटरहून जाणाऱ्या ऍक्सिसशी काढायचा असेल तर आपल्याला दोन पॅरलल ऍक्सिस आयडी जर काढून घेतला तर आयडी जरी काढला तर काही फरक नाही पडणार. डायमीटरशी जर काढला तर मग डायमीटरशी काढला तर तुमचा असा जाईल तो. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा आहे? फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. हा असा नसेलच तो, शक्यच नाही असं. हा जो आहे ना, हा याच्याशी पाहिजे, इन इट्स परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन पाहिजे. आणि इथं काय असतो तो 3/2 असतो. पाहून घेऊ आपण एक वेळेला. जर समजा ऍक्सिस त्याच्या प्लेनला जर परपेंडिक्युलर असेल तर तो जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो, तो मोमेंट ऑफ इनर्शिया परपेंडिक्युलर असेल तर तोच असतो 3/2 mr². तोच पाहिजे होता. इथे 3/2 करा
असं येणं शक्यच नाहीये. एम आर स्क्वेअर. आणि आता आपण इथं वापरू सेंटरहून जाणाऱ्या ऍक्सिसची फॉर्म्युला कोणता? प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस आय इज इक्वल टू आय सी. याला आपण सेंटर म्हटलं. हा कोणता एक पॉईंट घेतला? आय ओ इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. दोन पॅरलल ऍक्सिस मधलं डिस्टन्स एच घेतलं. तुम्हाला याचा दिलेला आहे, हा दिलेला आहे 3/2 एम आर स्क्वेअर, म्हणजे ही साईड झाली. आणि हा शोधायचा आहे. मग आय ओ ची किंमत 3/2. नाही, तसं न करू आपण. तर आय सी चा काढून घेऊ फॉर्म्युला. आय सी इक्वल टू आय ओ मायनस एम एच स्क्वेअर असा केला तो. आय ओ म्हणजे आला तो 3/2 एम आर स्क्वेअर मायनस एम आर स्क्वेअर. एम आर स्क्वेअर बाय 2 असा. सेंटर मधून जाणाऱ्या ऍक्सिसची मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? एम आर स्क्वेअर बाय 2 असतो. नाही तर मग एक तर यांनी इथं डायमीटरशी काढायला विचारला पाहिजे होता, असं पाहिजे होतं. पुढचा, डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम सेफ्टी स्पीड. डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर. हा, नाही तर मग आपण याला कसं सोडवू शकतो? डायमीटरशी काढून घेऊ. हा बरोबर, याला काय करू आपण? नाही तर मग ह्या मेथड कशी डायमीटरशी काढून घेऊ. आणि डायमीटरशी काढल्यानंतर डायमीटरशी मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो बरं फॉर्म्युला? सेंटरहून जाणाऱ्या ऍक्सिसची मोमेंट ऑफ इनर्शिया आणि डायमीटरशी बघा, डायमीटरची मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? एम आर स्क्वेअर बाय 4 असतो. आणि सेंटर मधून जाणाऱ्या ऍक्सिसची जर काढायची असेल मग तुम्हाला त्याने डिवाइड करावं लागेल, फक्त एवढं करावं लागेल. मग डायमीटरशी जर काढायचा असला, डायमीटर आय डी इक्वल टू आय ओ इक्वल टू आय डी प्लस एम आर स्क्वेअर असं दिलं. मग आय ओ चा फॉर्म्युला दिला आहे 5/4 एम आर स्क्वेअर मायनस एम आर स्क्वेअर. आय डी आला किती आली वजा बाकी 2 होईल का तो? नाही, फक्त एम आर स्क्वेअर राहील. नाही, डायरेक्ट एम आर स्क्वेअरच राहील ना. हा, एम आर स्क्वेअर बाय 4 डायमीटरशी. मग आता डायमीटरशी आणि सेंट्रल जाणाऱ्या ऍक्सिसची मोमेंट ऑफ इनर्शिया यांच्यामध्ये रिलेशन मांडून घ्यायचं. मग नाव सेंटर मधून जाणाऱ्या ऍक्सिसची मोमेंट ऑफ इनर्शिया आणि डायमीटरशी असलेला मोमेंट ऑफ इनर्शिया यांच्यामध्ये रिलेशन कसं? आय सी इक्वल टू 2 टाइम्स होईल ना तो सेंटरहून जाणाऱ्या ऍक्सिसची मोमेंट ऑफ इनर्शिया. आय सी म्हणजे हाफ असतो. नाही, एकच मिनिट फक्त. एक आपण रिलेशन तयार करून घेऊ. सेंटरहून जाणाऱ्या ऍक्सिसची मोमेंट ऑफ इनर्शिया एम आर स्क्वेअर बाय 2 असतो. आणि डायमीटर मधून जाणाऱ्या ऍक्सिसची डायमीटर वरती कोइन्साइड असणाऱ्या ऍक्सिसची मोमेंट ऑफ इनर्शिया एम आर स्क्वेअर बाय 4 असतो. आता दोघांमध्ये कसं रिलेशन तयार होईल? आय सी ला जर तुम्ही 2 ने जर डिवाइड केलं तो आय डी झाला, बरोबर. म्हणून आय सी
इक्वल टू 2 टाइम्स ऑफ आय डी असं रिलेशन. आय सी इक्वल टू 2 टाइम्स ऑफ आय डी. आता ही किंमत टाकू आपण इथे. म्हणजे काय झाला तो आन्सर आला सेंटरहून जाणाऱ्या ऍक्सिस कदाचित असं अपेक्षित असेल त्यांना. तर एम आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 हे आला आन्सर. पण असे ट्विस्टेड क्वेश्चन नसतातच एक्झामला, सरळ साधा त्यांनी दिलेलं असतं. पुढचा दिलेला आहे डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम सेफ्टी स्पीड. डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम सेफ्टी स्पीड विथ विच अ व्हेकल शुड मूव्ह अलॉंग अ कर्व्ड हॉरिझॉन्टल रोड. हॉरिझॉन्टल रोड कोणता फॉर्म्युला डिराइव्ह करणार तुम्ही इथे? कोणता फॉर्म्युला घेणार? व्ही इक्वल टू अंडर रूट ऑफ म्यू आर जी. हा फॉर्म्युला डिराइव्ह करायचा. याचा जे आन्सर आहे याचा आन्सर पेज नंबर सांगून देतो मी तुम्हाला. पेज नंबर 4 वरती आहे. पेज नंबर 4 होती व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर रोड. पेज नंबर 4 वरती याचा आन्सर आहे. आणि व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ दिस इक्वेशन असं म्हटलंय ना. तर याचा सिग्निफिकन्स काय सांगायचं, जर समजा व्हेकल ह्या स्पीडने जर गेली तरच ती व्हेकल सुरक्षित जाऊ शकते, अन्यथा ती व्हेकलच्या बाहेर फेकले जाऊ शकते. इफ द व्हेकल इज मूव्हिंग ॲट दिस स्पीड or less than the speed, then the vehicle can move with a safety, otherwise it may danger of thrown of the vehicle. बाहेर फेकल्या जाण्याचा तो धोका असू शकतो. ठीक आहे, आता आपण उद्या बघू. 4, 5, 6 उदाहरणं सोडवून घेऊ. मला वाटतं उद्या होईल काही न्यूमरिक. हा उद्या होऊन जाईल हे चॅप्टर. समजलं, उद्या होऊन जाईल. मग असेच क्वेश्चन बँक सोडवायची का एमसीक्यू घ्यायचे? काय वाटतं तुम्हाला? एमसीक्यू घ्यायचे का क्वेश्चन बँक सोडवायची? कोणीच बोलत नाही का? पळाले वाटतं वर्गातनं. 10 जण आहे. हर्षाली, नेहा, तेजस्विनी, प्रणव, प्रगती, सर्वेश, प्रतीक, नयन, संकेत, समृद्धी. अरे क्वेश्चन बँक सोडवायची का एमसीक्यू सोडवायचे? एमसीक्यू घ्या. ठीक आहे, चॅप्टर तर कम्प्लीट करून घेऊ आपण, मग एमसीक्यू कडे जाऊ.